जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत एक वेळ अवश्य भेट द्या। प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। रामराम मंडळी, आपण कर्जत जामखेड मतदारसंघातील दूरगाव या गावामध्ये आहोत। दूरगावचा इतिहास असा आहे की दुर्योधनाचं गाव हे म्हणून ओळखलं जातं। आपण जर पाहिलं तर दुर्योधनाची मंदिरं देशामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत, परंतु कर्जत तालुक्यातील दूरगाव हे असं गाव आहे। माझ्या पाठीमागे हे दुर्योधनाचं मंदिर आहे आणि या गावामध्ये आपण आता आज आलेलो आहोत। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे। आता प्रचाराच्या तोफा चांगल्याच धडाडू लागल्यात। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, रोज पक्षांतर होत आहेत। कोण ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत। अशा पद्धतीने कर्जत जामखेडचं वातावरण आता राजकीय जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अशा या वातावरणामध्ये आपण कर्जत तालुक्यातील दुर्गावमध्ये मतदारांशी संवाद साधणार आहोत। काय कोणाचा कल आहे, काय वाटतं मतदारांना। मला सर्व प्रेक्षकांना या निमित्ताने सांगायचं की आम्ही जेव्हा गावामध्ये जातो तेव्हा आहे या स्थितीमध्ये नागरिकांना भेटतो आम्ही, आणि त्यामुळं ज्यावेळी त्या गावामध्ये जे नागरिक भेटतात ते जी भूमिका मांडतात तेच आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। कृपया सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने कुठलाही गैरअर्थ काढू नका की कुठल्या तरी एका उमेदवाराकडून किंवा कुठल्या तरी पक्षाकडून आम्ही आलोय आणि त्याच्यासाठी कॅम्पेनिंग अजिबात करत नाहीत। या गावामध्ये आल्यावर या गावामध्ये कोणाला काय कल आहे, आमदार रोहित पवारांविषयी लोक काय म्हणतात, आमदार राम शिंदेविषयी काय म्हणतात, याचप्रमाणे मतदारांचे काय प्रश्न आहेत आणि काय समस्या आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो। चला तर मग दुर्गावमध्ये जनतेचा कल कोणाकडे पाहूया, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, आता निवडणुका लागल्यात, तुम्हाला काय ते लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे काय मिळाले का? भेटले की? बरं 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 बरं। काय वाटतं ही योजना किती दिवस चालू राहील? राहीन बाय 5 वर्ष राहीन। बरं बरं बरं। आता नवीन महालक्ष्मी योजनेत आहे, त्याची काय माहिती आहे का? त्याची नाही ऐकली। विकास केलाय, काय करते काम? हे कसं काय राहणार ते आपण सारखं, आपल्याला काय जाणवत नाही। शेतकऱ्यांविषयी काय वाटतं? दुधाची भावाची काय परिस्थिती आहे? चांगली की दुधाची। बरं, भाव बी मिळतोय का? हा, मिळतोय। बरं बरं। काय वाटतंय कोण राहील, वातावरण काय? आता काय तसलं मला काय जाणू कळतच नाही, काय सांगू आपण ताईशी बोल। बरं बरं बरं। खाऊन घे आधी ते। काय तुम्हाला लाडकी बहिणीचे मिळाले का पैसे? नाही मिळाले का? बरं 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 बरं। आता काय निवडणुका लागल्यात, रोहित पवार आहेत, राम शिंदे आहेत, विकासाचा प्रश्न आहे, भूमिपुत्र आहेत, काय वाटतं कोणाचं वातावरण राहील, काय कसं वातावरण? काय सगळं गाव, काही जण ह्या साईडने, काही जण त्या साईडने, ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती। काहींना वाटतं ह्यांनी केलंय, काहींना वाटतं त्यांनी केलंय। आपल्याला ज्याला द्यायचं त्याला द्यायचं। तरी कोणाचं राहील वातावरण काय सांगता येत नाही, तसं गावात विभाग झालेले आहेत त्याच्यामुळं काय तरी बी पुढं मागं कळतंच की चर्चेवरून। आता लाडकी बहीण योजनेला त्यांनी महालक्ष्मी योजना आणली, 3000 रुपये मिळणारी, काय वाटतं? महालक्ष्मी योजना आणली तरी ती तरी कुठं दिल्यात त्यांनी? काय काय माहित आता काय होतंय, काय सांगता नाही येत। कुणी आलं तरी दुधाला भाव द्यायला पाहिजे, कारण शेतकरी कशावर जगतोय? गाया गुरं शेतीवरतीच जगतोय ना शेवटी, आहे का नाही? दुधाला भाव द्यायला पाहिजे कुणी पण आलं तरी। पण शेतकऱ्याकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं। हा, शेतकऱ्याकडे खरं कबर कष्ट किती करावं लागतं त्यांचं, होतंय का काय कमी? आपलं सगळं कमी करतात, त्यांच्या कशात आहे का? गॅसमध्ये कमी का, कशात तरी आहे का कमी? ते सगळं महागाई आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव। हा, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, दुधाचे खुराकाचे कशाचे ही होतंय का काय कमी? आपलं सगळं कमी करतात आणि परत तेच पैसे देतात, पण तेवढंच वाटतं की भेटतात। हा, काही का व्हायना नाही सांगता येत तरी बी। राजकारण चालू आहे, निवडणूक आहे, कोणाचा आवाज आहे, कोण पुढे कोण मागे आहे? हॅलो, ठेवू का? ताईचा फोन झाला की आपण बोलूया। काय पाणी भरताय वाटतं? हो। कुठून आणलंय पाणी? काय इथलंच पाणी म्हणजे नळाचं आहे का? नाही, बोरचं आहे। बरोबर, बोर तुमचा खाजगी आहे? नाही, गावात नळ योजना नाही का? आहे ना। बरोबर, ग्रामपंचायतचं पाणी? हो। प्यायचं पाण्याची कशी व्यवस्था? प्यायचं जारचं आणतो, विकत घ्यावं? विकत घेतो। ग्रामपंचायतचं नाही का? आहे, पण शुद्ध पाणी त्यांनी आता 2 दिवसापूर्वी केलंय, पण ते पण विकतच देतात। बरं बरं बरं। तर आता काय निवडणूक लागली, काय वातावरण आहे गावात? काय वातावरण? आम्ही राम शिंदे साहेब सोडून कुणाला देणार नाहीत। बरं, हो। तुमचं राम शिंदे फिक्स आहे? फिक्स आहे। त्या ताईचं कोण आहे? हा, त्यांचं कोण आहे? आता कोणी कुणाच्या मनातलं सांगतं का? हा का? हो। बरं बरं बरं।
चल ओके. मंडळी आहेत, काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काय वाटतं आता निवडणूक लागली, कोणाचं वातावरण आहे? निवडणूक दोन्ही टस आहेत. बरं टफ फाईट आहे. बरं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावा काय? आम्हाला राम शिंदेच आवडतो. बरं तुम्हाला काय वाटतं? राम शिंदे भाऊ. बरं तुम्हाला काय वाटतं? रोहित दादा पवार. बरं शेठ तुम्हाला काय वाटतं कोण व्हावा आमदार? आम्हाला कोणी आलं तरी चांगलं आहे दोन्ही पण. तर तुम्हाला काय राम शिंदे व्हावं वाटतं? नाही, गावचा जरा विकास भरपूर केलेला आहे त्यांनी. बरं तुम्हाला रोहित पवार? रोहित पवारनी कामं केलेली तर बरं सगळी कामं रोहित दादांनीच केलेली काम आहेत. राम शिंदेनी 10 वर्षात काही मंत्रीपद असताना काहीच कामं केली नाही. ती भाऊ म्हणते काहीच कामं नाही. आता त्याचा प्रश्न असतो. तुम्हाला काय वाटतं? गावातला एक रस्त्याचा विषय म्हणजे इथून जर ते फक्त मराठी शाळेपर्यंत गेला किती कोटी असेल त्याचा आपल्याला पण माहिती असेल, पण तेवढा खर्च 5 वर्ष जरा रोहितदादांनी केलेला नाही गावात. एका रस्त्याचा सुद्धा खर्च केला. असे गावात पूर्ण रस्ते वगैरे झालेत, सभामंडप झालेला त्याच्या काळामध्ये. आमच्या अंगावर भरपूर हिशोब केलेला आहे. मराठी शाळा पडल्यावर राम शिंदेनी बघाय सगळं आलं नाहीत. मराठी शाळेचे कामं केलेले, सगळी कामं केलेली रोहित दादांनी. शाळेचं वाऱ्याने पडलं होतं, वाऱ्याने सगळं रोहित दादांनी शाळा बांधलेली आहे. ती म्हणजे शाळेला काहीच केलं नव्हतं. मंजुरी आलेली होती. लहान मुलांना वह्या पुस्तक दप्तर सायकल्या वाटल्या. 3-3 किलोमीटर मुलं शाळेवर येतात चालत. शिक्षणाला काय महत्व आहे का नाही? शिक्षणाला रस्ते आणि पाणी असलं तर शेतकऱ्याला काही लागत नाही. आणि शिक्षणाला भरपूर महत्व आहे. बरं शिक्षणाचं काम कोण करतंय? आता पहिलं राम शिंदेनी भरपूर केलेलं आहे. आता दादांनी बी एखादी शाळा बांधली असेल, ती स्लॅब वगैरे टाकला असेल. राम शिंदेनी आज 10 वर्ष मंत्रीपद असताना सोळावाडी दुर्गाव रस्ता करता आला नाही त्याला. कोणालाच करणार कितीतरी वर्षापासून. किती वर्षापासून म्हणजे रस्ताच केला नाही त्यांनी. आणि आज 5 वर्ष झालं. आज आमदार रोहित दादा आहेत. 5 वर्ष विधान परिषदेचे आमदार आहेत, तरी गावात फिरून सगळं बघितले नाही. आणि आता इलेक्शन आल्यावर होय ही म्हणजे आमदार असताना आलेच नाहीत राम शिंदे. आता परत येणार घेतात मंत्रीपद असल्यामुळे वरती त्यांना सवडी भेटत नाहीत किंवा काय होत नाही. वर काम कशाच वर काम आहेत? अजिबात वर काम नाहीत. इलेक्शन जवळ आल्यावर फक्त ग्रामपंचायत ही करायचं. हा काय नाही राम शिंदेनी. रोहित दादा निवडून येणार आहे, 101 काय म्हणणं आहे? रोहित दादा रोहित दादा 100% निवडून येणार. कामाचा माणूस आहे. हा कामाचा माणूस आहे. बरं, चला आता ह्या बाबांनी पण सांगितले रोहित पवार आहेत, राम शिंदे काय परिस्थिती राहील? परिस्थिती आता इथं वातावरण तर रोहित पवारच आहे. बरं तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार. तुम्हाला भाई? रोहित पवार. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार. कशामुळं काय? रोहित पवारांनी कामं केले आहेत. राम शिंदे साहेबांनी बी केले आहे शेतीची कामं केली आहेत, पाण्याची कामं केली. केले पहिले कामं केले, पण आता रोहित पवारांनी चांगले काम केले. बरं तरुण आहे, चांगला कामाची हुमड आहे त्यांच्यात, कर्तुदार आहे, इथनं पुढे ज्यादा काम करेल असं. पण आता पुढारी सगळे राम शिंदे बरोबर जाऊ द्या. पोटाऱ्याचं कोण काय म्हणले? पोटारीच्या मागे पब्लिक पाहिजे. पब्लिक पाहिजे ना. नाही का? नुसतं पोटारी जाऊन काय करायचं? पोटारी लय मातबर गेले तू. हा? लय मातबर आहेत. आला नाही ते खिसा भरायसाठी गेले. जनता नाही गेली हा त्यांच्या. केसा भरासाठी पैशासाठी गेले ते. पैशासाठी गेले ते. तिथं म्हणतात आम्हाला अपमान केला रोहित दादांनी, आम्हाला किंमत नाही दिली. त्यांना कसं काय किंमत देईन? पण मतदार राजा तर रोहित पवार पुढे जरी गेले मतदार जागे होई ना. जागेवर मतदार तर जागे होई ना. चालतं पुढच्या चौकातमध्ये बी राम शिंदे काय वाटतं? आमच्याकडं राम शिंदे आहेत चांगले. चांगलं राहील. हो सारे पुढारी राम शिंदेबरोबर गेलेत. काय वाटतं? पुढारी पण आहेत, मतदार पण आहेत. आहेत का मतदार? हो. लोक म्हणतात आम्ही पुढाऱ्यांच्या मागे नाही. नाही नाही, मतदार पण आहेत. आहेत ना? हे राम शिंदेचं कामच चांगले आहे ना. बरं, काय केलीत काय काम? कामं भरपूर झाले आमच्याकडे 2-2.5 कोटीची पाईपलाईन तळ्यातून आली, रस्ते झाले, जलसंधारणाच्या कामामुळे आमच्याकडे पाण्यात भरपूर पाणी. काय नाही बोला. कुकडीचं पाणी सुद्धा आम्हाला रेग्युलर मिळायला लागलं. पहिले 2.5 वर्ष आमचे लय हाल झाले. बर हो, त्यामुळे राम शिंदे आमच्या गावात चांगलेच चालते. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं बरं राम शिंदे साहेब परत आले नाही आता आमदार झाल्यानंतर गावात. त्याच्या आत्ताच आमदार झाले हो, 1 वर्ष झाले. ती पहिले 5 वर्ष नव्हते आले, ती पाळली लोकांनी, तो भाग वेगळा आहे. पण आत्ता त्यांनी त्या काळात बी कामं चांगली केली होती. आत्ता पण एकदम मस्त कामं आहेत राम शिंदे साहेब. सध्या आता दुर्गावमध्ये तरी राम शिंदे साहेबाची हवा वाटते आम्हाला. कशामुळे काय? स्थानिक पातळीवर कामं चांगली आहेत. पहिले जलयुक्त शिवाराची याची कामं चांगली झालेली आहेत, त्याच्यामुळं लोक समाधानी आहेत. रोहित पवारांनी काय नाही काम केलं? कामं केली पण अशी बाकी किरकोळ कामं, शाळेचे पोरांचे गणवेश वगैरे आपलं ही तुम्हाला काय वाटतं? आता मी आहे राम शिंदेचाच माणूस आहे. बरं चालतं. मी आहे धनगर. बरं तुमच्या माहितीसाठी सांगतो. बरं आम्हाला त्यांनी असं ना दिलं रोहित पवारांनी, तुम्हाला आम्ही मुरुम देतो.
आम्हाला एवढा खडा सुद्धा दिला नाही. शेवट म्हणले एकच हायवा देतो. आम्ही ती मिंद झालो नाही, ती सुद्धा घेतलं नाही. इथं दुर्गाव कॅनल पट्टीला तुम्हाला रस्ता नाही जायला नाही. हा राम शिंदे साहेबांनी नाही दिला का? नाही, त्यांनी काम भरपूर केलेलं आहे ना, पण आपण राम शिंदेचा माणूस. त्यांनी काय खडा टाकला का ट्राली खाली केली? बघू ना आता त्यांना ह्या बारीने. तुम्हाला काय वाटतं दादा? आम्ही रोहित पवाराचे आहेत. बरं, आमचा रस्ता करून दिलेला, आम्ही काय त्यांच्या काही आभारी आहेत त्यांचे. बरं. तुमचा कुठला रस्ता झाला? हा, हे सोनवणी वस्ती. हा का? हा, ह्यांचा का म्हणून नाही केला तुम्ही? आता हा ते आम्हाला काय सांगतो, दादांचा रस्ता आमच्या मुलांना सुद्धा शाळेत यायचं नव्हतं. तुम्हाला देतो टायला देतो म्हणून. बरं बरं. पण त्यांनी शेवटच्या क्षणाला सगळा रस्ता झाला, वाहनं गेलं तरी आम्हाला नाहीच दिला. बरं बरं. मग ते आम्ही तक्रार बी केली. रस्ता झाल्यावर दिले असते काय मत? 100% दिलं असतं. रस्ता गरजेचा होता. पावसाळ्यात रस्त्याला आम्हाला येताच येत नाही. कॅनन वस्ती तिकडे, केकन वस्ती. तुमची कुठली? सोनवणी वस्ती. सोनवणी वस्ती. बरं, रोहित दादांनाच का राम शिंदेंनी बी कामं केलेत? पण आमचं नाही काम केलेलं काय त्यांनी. हा, तुमची कामं कोणी केल्यात? रोहित पवारांनी. बरं बरं. काय कामं केल्यात? आमच्या मुलांना सायकली दिल्यात, शाळेत येते. का हो, त्यांनी सायकली विकली दिल्यात की लोकांना? मुलांना आमची मुलंच नाही तर आता आम्ही कसं काय बोला? बरं बरं बरं. बाबा तुम्हाला काय वाटतं? काय आम्हाला काय ना, आम्ही आहे गाववाले समजा, आम्ही राहायला इथंच आहे. मला बोलता येत नाही जरा, म्हणून साठी आजार आहे जरा. बरं, कोण राहील तरी काय सांगा आता वातावरण काय आता मला तर वाटतंय कोण आमदार वाटतं ती सांगा. हेच मला तर वाटतं हेच म्हणतात मग. रोहित पवार का राम शिंदे? रोहित दादा. बरं, टी शर्ट घातलाय ना? नाही घाले ना, मग त्याच्यावरच बघा. टी शर्ट वरून त्या दादाचं म्हणणे टी शर्ट वरून बघा काय आहे ती. बरं, काय वाटतंय? राम शिंदे रोहित पवार आहे? रोहित पवार कशामुळे? काय चांगला माणूस आहे. बरं, म्हणजे चांगला म्हणजे कसा भाऊ? चांगला विकास केलाय त्यांनी. पण आता सगळे नेते मंडळी राम शिंदे साहेबांकडे गेलेत. तालुक्यातले मातब्बर तुमच्या बी गावातले गेलेत. सरकारी रोहित पवारांची अनेकांनी नेत्यांनी साथ सोडली. सरकारी दवाखाना बांधलाय, नगरपंचायत बांधली, चांगलं काम केलं. नेते राम शिंदे साहेबांकडे जाऊन द्या की, नेत्यांचं काय असतं? नेते काय नाही, आता जाते आणि समजा पुन्हा इकडे येते, त्यांचं काय असतं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर. हा, लय दिवस तिकडं नाही मिळलं तर काय? कशाचं काय, इकडचं तिकडंच असतं. मग त्याच्यामुळे आपल्याला काय बघू, ज्या दिवशी करायचं त्या दिवशी जसं होईल तसं. काय ह्याच्या हवा कोणाची? काय तसं सांगू शकत नाहीत आपण. कोण आमदार पाहिजे? काय नाही, तसं आमदार कुठला असला तरी आपण शेतकरी माणसं, आपल्याला दोन्ही सारखंच. शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? काय आहे आता, पाण्याची अडचण येतं. समजा पाणी वड्याला येते का, आता शेततळ्यावाली उपासते. काय जे ती मोठी यायचं ही घेत्यात पाणी आपापलं शेततळ्याने, गरीब शेतकरी लागला मारायला. तुम्हाला काय हे नाही? काय आम्हाला काय संबंध येतच नाही पाण्याचा, त्याच्यामुळे काय विषय नाही. काय परिस्थिती आहे? रोहित पवार आहेत, राम शिंदे आहेत, कोणाचं वातावरण आहे? टाईट फाईट आहे का कशी आहे? टाईट. हा, फाईट टाईट आहे. काय सांग तुम्ही कोणत्या पक्षाचे? मला एवढं सांग. मी कोणत्याच पक्षाचं नाही, मी पत्रकार आहे. आम्हाला काय सगळे सारखे तुमच्या वाणीचे. आता तुम्ही कोणत्या पक्षाचे ते आम्हाला माहित नाही. आता ह्या भावाला बोललो तर तो भाजपचा निघाला, त्यांनी सांगितलं राम शिंदे, पण आपल्याला माहित नाही. आपण सगळ्या माणसाला विचारतो तो कुठल्या पक्षाचा, आपल्याला त्यात रस नाही. त्यांनी सांगितलं राम शिंदे, आपण राम शिंदे ऐकलं. ती म्हणले ती म्हणले रोहित पवार. बरं, तुम्हाला काय वाटतं? आमचा रोहित पवार. तुमचा रोहित पवार आहे. बरं, कशामुळे? काय नाही, आमचा चांगला आहे ते. आम्हाला सगळे आमच्या पोराचे शिक्षणाचे ह्याच्यासाठी ती सांभाळतोय. फोन केला तर लगेच एस टी नसली तरी धावतं, हे करतोय. आम्हाला काय करायचं कोणाचं मोठ्या माणसाचं. आमची साहेबांनी बी कामं केली. राम शिंदेंनी केली की, आम्ही कुठे काय म्हणतोय. त्यांनी काय केली? त्यांनी केली मोठी मोठी रस्त्याची ह्याची. पण आज आमच्या मुलांचे एस टी बंद म्हणलं तरी बी दादा आमची एस टी बंद आहे. फोन केला तर दुसऱ्या दिवशी एस टी चालू होती. कोरोना काळात कोणी काम केलं चांगलं? कोरोना काळात दादानी चांगलं काम केलं. सरकारची नवीन महालक्ष्मी योजना आहे, काय माहिती आहे का? हा, नाही ती नाही माहिती आहे. पण अनुदान ही ती आम्हाला दादानी भरपूर दिली, चांगलं दिलंय. चालतं. हे काय निवडणूक लागली, काय परिस्थिती? रोहित दादा आहेत, राम शिंदे. रोहित दादा जोपर्यंत रोहित दादा नव्हते तोपर्यंत आमदार कशाला म्हणतात हे बिलकुल लोकांना माहिती नव्हतं, सर्वसामान्य. रोहित दादा आल्यापासून आमदार काय चीज आहे हे संपूर्ण तालुक्याला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला धावले. कसं ती म्हणजे काय समज? रोहित दादाचे कामच तसं आहे. प्रत्येक घराघरागणीच पोहोचलेत आणि त्यांचे प्रत्येक बारीक सारीक लेकरांपासून जलमलेल्या ते पार म्हातारे माणसापर्यंत त्यांची दक्षता आहे. आणि विकास कामाच्या बाबतीत बोलायचं तर विकास कामाचा तर कुठला
त्यांना अंतच नाही, इतकं विकास काम केलेले आहेत त्यांनी. राम शिंदे साहेबांनी बी केलेत ना काम. अहो राम शिंदे साहेब होते ना, त्यांना आपण नाव ठेवत नाहीत, पण त्यांनी त्यांच्या प्रोसेसप्रमाणे त्यांना कुठल्याही कामात किंवा जनसंपर्क नव्हता, लोकांशी काही संपर्क नव्हता, काय थोडे ठराविक पुढारी असतील त्यात त्यांच्या संग त्यांचा संपर्क पण होता. आता सगळेच पुढारी राम शिंदेकडे गेले, तो तिकडे पुढारीच नाही. पुढारी जाऊ द्या ना, गावोगावची सगळी पुढारी मात्र गेले बरं. तरी सर्वसामान्य माणूस मतदार गेलेला नाही. हा का? सर्वसामान्य मतदार पूर्ण रोहितदादा संघ. बाबांना विचार, बाबा सगळेच पुढारी राम शिंदेकडे गेलेत, काय सामान्य माणसाला वाटतं? गेले खायासाठी. हा का? हा, खायला जिकडे मिळेल तिकडे पळत परत माघारी बी येतात काय? हा, परत माघारी बी येतात. पुढाऱ्यांच्या मागं कोण नाही आता? नाही. कशामुळे झालंय असं? नाही पूर्वी सगळ्या गावात पुढारी म्हणून तसंच व्हायचं. हा, मग ती काय मग खायासाठी ती पळत येते. कोणाला खर्चायला पाहिजे दिलं की त्यांना न्यायचं, ज्याला नाही मिळत ते लगेच इकडे पळत येत. हा का? हा, काय काय पैसे घेत नाहीत, नको म्हणतात आम्हाला. म्हणजे पुढाऱ्यांच्या मागं काय नाही राहिलं? काय नाही राहिलं, काय नाही. तुम्हाला काय वाटतं बाबा? काय ते पुढारी जाते सगळीकडे, एका बाजूला सामान्य माणूस राहिलाय, काय सामान्य माणसाला किंमत आहे का? नाही ना. हा, पुढाऱ्यांच्या मागं गाव आहे का सामान्य माणसाच्या मागे आहे? आता हे पहा, जशी जशी माणसं असतील तशी तशी त्यांच्या वळणाप्रमाणे जातात. बर. हा, बरं, काय रोहित पवार आहेत, राम शिंदे आहेत, कोणाचा राहील आवाज? आवाज हा, राम शिंदेचा राहणार आहे. कशामुळे काय? त्यांनी सगळं केलंय. गावाची जर सुधारणा केली असेल तर त्यांनी सगळ्या नदीला असं खोल पाणी करून, रुंद करून, खोल पाणी करून असं ते त्यांनी स्वतः केलेलं आहे. बर. तळ्यात पाणी कोण सोडतंय? आपला हे नाही रोहित पवार नाही, त्यांनी नाही सोडलेलं. नाही ना? हा, नाही सोडलं त्यांनी. हे आपले काय नाव घेतलं आता तुम्ही? राम शिंदे. राम शिंदे. राम शिंदेने पाणी सोडलंय आमच्या गावात. पाणी आडवा जिरवा स्वतः त्यांनी अशी गमिली आमची उचलून त्यांनी त्यात टाकलेली आहेत. ही सत्य बात आहे. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत. एमआयडीसीचा प्रश्न सध्या गाजतोय मतदारसंघामध्ये. एमआयडीसी झालीच कुठं पण सगळ्यात महत्वाचं. बरं. एमआयडीसीचे मंजूर केले ते राम शिंदेनी केलेली. बरं. मध्ये ह्यांनी जे केली समजा हे कुठं त्यांच्या जागेमध्ये पलीकडं त्या पाटेगाव तिकडं नेले होते. तिकडं पाटेगावकडे नेऊन काय करायचं होतं? एड्या बाबड्या तिकडं सगळ्या. कर्जत राहिलं कुठं आणि आपला विकास चाललाय कुठं? कुठं पाहिजे एमआयडीसी? कर्जतच्या नजीक पाहिजे ना. आता इथं कसं नगर झालं किंवा कर्जत यांच्या मधोमध ज्यावेळेस घेतली तर पलीकडनं हायवे पण गेलेला आहे. आता कोंबलेलं होती ती बरोबर आहे. हा, कोंबडी खांडवी. कोंबडी खांडवीचा जर आपल्याकडे जर विचार केला तर तिथं कर्मचारी वसाहत जवळच होऊ शकते तिथं. त्याच्या नगरला होऊ शकते. हा, त्या ठिकाणी तर जिथं एमआयडीसी तिथं सगळे लोक म्हणतात नगर लय जवळ आहे तिथून. नगर आता तो विकास बघा ना तुम्ही अगं नगर ते कर्जचं अगं 40 मिनिटाचं अवघड फक्त अंतर ठेवलंय. आणि आपण जर इथून आम्ही साधारण कर्जत ते श्रीगोंदा घ्यायला की आम्हाला 1.5 तास लागतोय. रोहित पवारांचा विकास म्हणायचं का? बरं. आता ज्यावेळेस राम शिंदे आमदार होते त्यावेळेस 6 आवर्तन सुटायचे. सगळे शेतकरी मान्य करतात. आणि रोहित पवार ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस फक्त 3 आवर्तन कधी? ज्यावेळेस ज्वारी निघल, ज्यावेळेस पीक निघल, त्यावेळेस त्यांचं आवर्तन सुटायचं. मग काय 5 आटाला पाणी द्यायचं? पीक सोडून कशाला पिन कशाला द्यायचं? यंदा काय राम शिंदे रोहित पवार? यंदा राम शिंदे. बरं. कशामुळे काय? विकास केला आहे कर्जत तालुक्याचा. बरं. कामं संधारणाची कामं चांगली आहेत आमच्या दुर्गावमध्ये. बऱ्यापैकी काम आहे राम शिंदेचं. रस्ते इथं अजून जलजीवन काम दिले. सगळे नेते राम शिंदे बरोबर गेले, काय वाटतं? राम शिंदे येईन असं वाटतं आम्हाला. बरं. किती लीड येईल? 25 ते 30 हजारांनी येईन अशी अपेक्षा आहे आमची. रोहित पवार का नाही येणार? रोहित पवार काय आमच्याकडे कामं नाही तेवढी त्यांची. बरं. एक सभा मंडप दिलाय आम्हाला त्यांनी फक्त. बाकी काय दिलं? बाकी नाही. बरं, काय परिस्थिती आता? रोहित पवार आहेत, राम शिंदे, काय राहील वातावरण? आता नेमकं आता आम्हाला तरी काय नेमकं सांगता येईल काय? शेतकऱ्याला कोणतं सरकार सांगा? शेतकऱ्याला सगळ्या चांगलं सरकार कोणतं? आता रोहित पवार गेल्या बारीने राम शिंदे होता. बरोबर आहे का नाही? आता ह्याला 5 वर्ष आपण दिले की बरोबर आहे. मग ती काय आपली काय जिमनीची मोबदला नाही किंवा हे नाही की आपला उतारा फेतारा की सारखा एकालाचा असावा. माझं म्हणणं आहे की राम शिंदेला बदलून द्यावा आणि सगळ्यांनी वरगून खावा. त्याला परत 5 वर्षांनी अनेक द्यावा. एकाला देऊन हा. आणि आमचं जी त्यांनी जी रॉयल्टी ही जी 40 बाट्यावाले जे 60 बाट्यावाले जी दुर्गावात जी ह्यांनी दंड केल्यात ह्यांनी अनेक परत दंड करावा ना असाच सारखा आमदार यावा असं माझं म्हणणं आहे. कोणी दंड केलाय? दंड केला म्हणजे ह्यांचा अधिकारी आणून ठेवलं ना ह्यांनी
कर्जत तालुक्यात आणि ह्यांनी सांगितलं बाबा बट्या चालल्यात खडी मिशन चालली कुठून सांगा कुठून सांगा इसकाटूनच सांगतो ना समजा ना रोहित पवारांनी सांगितलं डायरेक्ट बरं कोण अधिकारी आणले ते त्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही माती वाता मग तुमच्याकडे कुठं रॉयल्टी आहेत मग ह्यांच्यावर करा 2-2 लाख दंड कधी ह्यांनीच सांगितलं कधी दंड झाला आमदारांनीच सांगितलं ना कर्जत तालुक्यात आमदारच असतो ना दंड कधी झाला दंड झालेला झालं 5 वर्ष त्याच्या काळात बरं म्हणजे दंड कोणी आकारायचा माफ झाला का नाही माफ कशी करते उलट चढीते का माफ करीत राम शिंदे आता आहेत ना हा राम शिंदे आल्यावर होईनच माफ आता आहेत हा सरकार आहे किती होते महसूल मंत्री रोहित पवारांनी काय केलं लोकांनी JCP विकलं कुणाचं ट्रॅक्टर धरायचं इटाचं त्याचा अधिकारी आणून ठेवलं बारामतीहून हे कुठं केलं का एक प्रश्न विचारू हा नाराज होऊ नका हा नाही ना होत कारवाई खरी झाली का खोटी झाली म्हणजे खरी झाली खोटी कशी होईल ऐका ना माती उचलतो त्याला रॉयल्टी भरायला पाहिजे का नाही हा रॉयल्टी भरतो ना आम्ही रॉयल्टी असून दंड केल्यात हा का 25,000 20,000 रॉयल्टी भरल्यावर परत 1 लाख रुपये दंड टाकला मग त्या दारूच्या बाट्या आहेत का त्या अहो इट बाट्या आहेत लोकांना घरं बांधायसाठी इटा काढल्यात त्या का चुकीच्या केल्यात इटा काढल्या हा दारूची बटी असली तर मग त्याला काय का दंड व्हायना पण तुम्ही जर आज इमारती बांधतात लोकांचं चांगलं करतात आणि त्याच्यावर काय परिस्थिती रोहित पवार कशामुळे चांगला माणूस आहे ही म्हणते दंड झालाय किती बी नाही पण ती कायद्याप्रमाणे आपण विचारायला पाहिजे त्यांनी रॉयल्टी द्यायला पाहिजे नियमाप्रमाणे देत नाहीत माझ्या प्रश्नाचं उत्तर इथं आलं नाही दंड व्हाय ना का पण नियमाप्रमाणे त्यांनी रॉयल्टी द्यायला पाहिजे त्यांचं म्हणणे तुम्ही रॉयल्टी भरली नाही नियमाप्रमाणे भरली नाही अहो 20,000 भरल्याच्या नंतर 1 लाख दंड करायची काय कारणच नाही ना त्यांचं म्हणणं 20,000 भरले होते पण पैसे भरले पण आपण कोणा पैसे दिले त्याचा दोष नाही ना आपण शासनाचे रॉयल्टी पावती का 20ची का खालच्या हाताने दिल्या आमच्याकडे रॉयल्टी असते ती सुद्धा दादा हसले माझ्या मुद्द्यावर रॉयल्टी आहे झालं 20,000 भरलं नाही इकडे जिरलं अहो रॉयल्टी किती नसणार आहे असं नाही म्हणा नाही रॉयल्टी किती मिळली आपल्याला आणि किती ट्रॅक्टर आपण खोदकाम केलं त्याच्यावर रॉयल्टी असं हा मग ते बराचशे रॉयल्टी असते पण ते नियमाप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे शासनाने आज बंद केले त्याच्यावर ते चालू ठेवायला पाहिजे आता धंदा चालू आहे का बंद आहे धंदा बंद कसा राहील शाबास बघा म्हणजे काय अडचण आहे का अडचण नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला शासनाने नियमाप्रमाणे रॉयल्टी द्यायला पाहिजे त्याचं काय आहे ते आम्ही भरायला तयार आहेत पण दंड आकरा नाही पाहिजे बंद करा बरीच मंडळी चहा पाणी नाश्त्याला आलेली दिसली आपण त्यांचे संवाद साधूया काय आता रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत काय परिस्थिती राहील काय वाटतं कर्जत जामखेडचं जर विकासाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर कर्जतला आमदार रोहितदादा पवारच पाहिजे कारण महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणं गरजेचं आहे दादांकडे व्हिजन आहे त्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत कामं झालेत सिमेंट रस्ते असतील डांबरी रस्ते असतील पाण्याने त्यांनी खर्चाने त्यांनी पाणी दिलेलं आहे लोकांना त्यामुळे लोक सगळे दादांच्याच पाठीमागे प्यायला दिले पाणी दिले आम्हाला पवार ह्याचं राम शिंदेचं पाणीच नाही आलं कवा दोन पंचवर्षीला पाणी सुद्धा दिलं नाही मला जेव्हा पवार त्यांनी फॉर्म भरला आणि जेव्हा मग 10 टँकरचं गाडी आली आणि मला फुग्यात पाणी सोडले पाणीच नव्हतं तुम्हाला अजिबात पाणीच नव्हतं मी विकत आणत होतो मी इथून मागं किती पाऊस झाला तरी ना लोक तर म्हणतात राम शिंदेंनी फार पाणी त्याच्या भागात नेले पाणी आम्हाला कुठं सोडले तेव्हा सारे पुढारी एका बाजूला आहेत राम शिंदे साहेबाकडे आता हा होऊन द्या ना काय नाही पैशामुळं चाललेत तिकडे पैशामुळं काय वाटतं सारे पुढारी एका बाजूला आहेत पुढारी बघता येत ना त्यांना दापास कुठे मिळते ते बघत येत हा सर्वसामान्य टोटल दादांच्या मागे ही बी कार्यकर्ते आहेत ह्याला याच्यावर काय परिस्थिती आहे रोहित पवार राम शिंदे रोहित पवार नक्की येतील काही चिंता करण्याची अडचण नाही त्यामुळे वातावरण पण चांगलं आहे पुढारी सगळे एका बाजूला आहेत पुढारी दुसरीकडे कुठं जाऊन द्या पुढारी गावातले आमच्या गावातले गेलेत कोण बोलणार आहे रोहित दादाच येतील कारण भाजपच्या सरकारची नीती जर बघितली तुम्ही म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षापूर्वीपासूनचा जर काळ बघितला महाराष्ट्रातलं राजकारण जर बघितलं तर कोणत्या दिशेला चाललंय असं तुम्हाला वाटतंय लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालला आहे यांचा विरोधी पक्षात जरी असले सत्तेत जरी असले सत्तेचा गैरवापर किती केलेला दिसला तुम्हाला आतापर्यंत मग का भाजपला मतदान करावं तुम्ही आता आरक्षणाचा मुद्दा जर बघितला किती 17 जाती ॲड केल्या मराठा समाजाला का केलं नाही मग फडणवीसांनी मराठा समाजाने काय पाप केलं असं तुम्ही सगळं जर निर्णय घेत असताल सरकार तुमचं आहे त्याच्यात भाजप सरकारमध्ये काय मराठ्यांचे आमदार नाहीत का
काय याच्या उठाव करत नाहीत. पण आता राम शिंदे साहेबांनी पण कामं केलेली आहेत. काय केलंय सांगा. जलसंधारणाची कामं बरोबर आहे ना, जलसंधारणाची कामं केलं, मग रोहितदादांनी कामं केली नाहीत असं म्हणणं आहे का तुमचं? रोहितदादांनी कामं केलेतच ना, रस्त्याची कामं असतील. अहो ऐका की लाडकी बहीण योजना आहे, पण त्याचा भडका लाडक्या दाजीवर डोक्यावर वजन ठेवलं त्यांनी परत. हा कोणतं डाळ वाढली, तेल वाढले, शेंगदाणे वाढले, कोणतं किराणा वाढला नाही. पेट्रोल डिझेलचं काय परिस्थिती. पुढे सुद्धा 5 पैसे होती ना, आता रुपयाला झाली. अरे बाप, चुना पुडी बघा बाबा म्हणतात 5 पैसे चुना पुडी रुपयाला झाली. हा झाली का नाही? जीएसटी किती लागलाय? 18% लागलाय. चुन्यावर आहे का? हा चुन्यावर बी आहे जीएसटी. चुन्यावर बी जीएसटी लागला. भाजप सरकार जर आलं, न जाणू येणार तर नाही, पण भाजप सरकार जर आलं तर लोकशाहीचा गळा घोटला जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण ह्या ठिकाणी पाहिलं, ही बहुतेक सगळे राष्ट्रवादीचे जमलेले आहेत. आता आपल्याला दुसरीकडे जावं लागेल, नाही तर प्रेक्षक मानणार आहेत फक्त गणेश जेवरी राष्ट्रवादीच्या काळपात गेले का काय, तर आपण दुसरीकडे जाऊया. आता ही सारं राष्ट्रवादी बहुतेक, इथं भाजपचं कुणी आहे का मग बोलायला त्यांच्याबरोबर? नाही चल, बरं बाबा म्हणते तिथं कोण नाही, आपण पलीकडे जाऊ. चला, गोरे स्नॅक्समध्ये आलो आहेत. सुंदर असं चालू राहू द्या. या ठिकाणी हो का मस्त वडापाव आहे, दुर्गावचा स्पेशल वडापाव आणि भजे म्हणजे गोरे स्नॅक्स. आपण दरवेळी होतं अतिशय सुंदर वडापाव. हा त्याच्याप्रमाणे दुर्गावचा गोरे वडा हा एकदम सुप्रसिद्ध आहे. तो काय आपल्याला वडा चारणार नाही, पण आपण दरवेळेस त्याला दाखवतोय. तो चहा बी पाजत नाही, पण आपल्याला काय अडचण नाही. हा सुंदर भजे आहेत आणि मस्तपैकी बटाटे वडे केलेत आणि ही वडापाव आहेत. हा आणि दिवसभर चालतं. कसं काय गिरायक असते? काय भरपूर चांगलं गिरायक या. सारे तुमच्याकडे चहा प्यायला गप्पा मारायला बसते. हो. काय वातावरण आहे? कोणाचं काय नाही, आम्हाला दोन्ही सारखे चांगलेच आहेत. आजी रोहित पवार चांगले आहेत आणि राम शिंदे साहेबच चांगले आहेत. आम्हाला जनतेचा सूर काय वाटतो? काय नाही, काय दोन्हीकडे सारखाच तोल या. हा काहीच अडचण नाही. लागलं तर दोन्ही लागणार आहे. हा दोन्ही सगळंच एखादा होईल मागे मोरा जरा कोणतरी, मग कळलं आम्हाला. वाक्यात ना काय फाईट चांगली आहे. ताईट आहे. ओके, हिथं आहेत एक दोघं. कोण आमदार पाहिजे? ह्या गटामध्ये अजित पवारांचं जास्त वर्चस्व आहे कारखान्यामुळं, आणि अजित पवार ज्यांना कौल देते तो 100% आमदार होईल. पवार एकच आहेत का वेगवेगळे वाटते? आता समजून घेणाऱ्यांना माहिती. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय समजून घेतलं? दिसताना तर दिसतंय वेगवेगळे, पण आतून काय असं सांगता येत नाही. बरं तुम्हाला काय वाटतं? बरं चालतंय. आता आपण या ठिकाणी पाहिलेले सगळी मंडळी जमलीत, पुढच्या चौकात जाणार आहेत. हे काय बोलणार नाही. ह्या बाह्याने भारतीय जनता पक्षाची बाजू एकदम भक्कमपणे लावली ती. आता पुन्हा आपण त्याच्याशी बोलणार आहेत. काय परिस्थिती आहे? 100% राम शिंदे. बरं कशामुळं? काय कशामुळं? कारण आपल्या इथं दुर्गावमध्ये जर विकास करायचा असता तर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये आपलं जे दुर्योधनाचं मंदिर आहे, या दुर्योधनाच्या मंदिराला महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणी आणि भारतात 2 ठिकाणी मंदिर आहेत. आपल्या इथं जर दुर्गावचा फक्त विकास करायचा म्हणलं तर एक पॉईंट असा रोहिदादाला होता की आपलं क वर्गात मंदिर गेलेलं होतं आणि पर्यटन स्थळ इतकं मोठं झालं असतं. ब वर्गामध्ये जर हे पर्यटन स्थळ नेलं असतं तर या दुर्गावचं नाव अजून मोठं झालं असतं. त्यासाठी गावातली रस्ते झाले असते, ती कमान झाली असती. अजून खालचे जे निवासस्थान होतं, या निवासस्थानाला डायरेक्ट ब्रेक बसला. ज्यावेळेस राम शिंदे पडले त्यावेळेस या निवासस्थानाचं हे कामाचं डायरेक्ट काम थांबलं. जर ते काम राम शिंदे आले असते तर क वर्गातनं ते ब वर्गात गेलं असतं आणि त्यानंतर इथं पर्यटन स्थळ अजून नावाचं झालं असतं आणि दुर्गावचं नाव मोठं झालं असतं. त्याचप्रमाणे 75 चारीचा प्रश्न होता. त्यावेळेस रोहितदादांनी पहिल्या सभेत सांगितलं होतं की 75 मायनर चारी आम्ही आल्या माझ्या जर सरकारकडून झालं तर माझ्या पदर करीन. अजून 75 चारीचं अजून नाव सुद्धा घेतलं नाही. प्रश्न कळले. आता तुम्ही दोन्ही गट एकत्र आले, कितीचं लीड दुर्गावमध्ये राम शिंदेला देणार? 100% राम शिंदे लीड. जवळजवळ दुर्गावमध्ये जवळजवळ 3200 मतदान आहे. 3200 मधनं जवळजवळ 80-85% मतदान होतं. यावेळेस जवळजवळ सगळ्यांचं 100% 2800 मतदान होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना, मागच्या वेळेस रोहितदादाला ह्या गावातनं 850चं लीड होतं, परंतु ही लीड तोडून भाजप 400 ते 500 मतांनी पुढे राहील. त्यामुळे कारण अजितदादा गट असेल, भाजपचे असतील, सगळे कार्यकर्ते जोमाने काम करतात. काही कार्यकर्ते इथं ऐकायला उत्सुक आहेत, त्यांना याच्यावर कोण लीड तोडन? काय कोण बोलते आता? चला, राम शिंदे साहेबच येणार 100%. राम शिंदे कशामुळे? कारण आता दादांनी तर आम्ही विश्वास ठेवून निवडून दिलं त्याच्या दादांना, पण दादांनी मोकळ्या कंपल्शन चॉकलेटीने वाटण्याचं काम केलंय.
आणि शिंदे साहेब 100% चला येणार. मोकळ्या कंपाशी वाटल्यात तुम्ही मोकळ्या कंपाशी चला कोण बोलतोय रोहित दादा नाही नाही मोकळ्या कंपाशी वाटल्यात त्यांनी एक कंपासकट पाठायची साधच झाली नाही त्यांच्यात. तुम्ही राव काय वाटलं नाही म्हणते राम शिंदे साहेब. बरं पण तुम्ही काय वाटलं नाही म्हणते ती काय वाटलं नाही कंपाशी मोकळे सुद्धा आता मोकळ्या कंपाशी वाटायच्या का हा राम शिंदे साहेब मोकळ्या कंपाशी नाही वाटणार मग कसल्या वाटणार आहेत? मग चांगल्या वाटते ना वाटायच्या टाइम भरलेले वाटते का हा वाटते ना निवडून आल्यावर. तुम्ही तुम्ही साधं आहे ना बॉक्स तरी वाटायचं ना मोकळा कंपनी वरचा बॉक्स तरी वाटायचं ना तुम्ही हा तुमच्याकडे काहीच नाही दानत नाही तुमच्याकडनं ही सांगा तुमच्याकडे दानत नाही ती आपल्याला आयुष्यभर जो आपल्याला विकास असा पाहिजे की आपल्याला रस्ता असेल पाणी असेल हे आपल्याला मूलभूत कायम जाईल असा विकास पाहिजे. काय वाटतं राम शिंदे साहेब 100%. काय वाटतं कोण आहे? कुठलाही उमेदवार आला ना तर फक्त 10,000च्या लीडने जास्त येणार नाही. शाबास. आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दुर्गावमध्ये आहोत. दुर्योधनाचं गाव हे देशामधलं प्रसिद्ध गाव आहे. या ठिकाणी कोणाचा कल काय आहे आपण सर्व मतदारांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश जेवरे, अहिल्यानगर.